सांगली महापालिकेच्या नोकर भरतीत शासनाचा अडथळा 2000 रिक्त पदे, नागरी सुविधांवर परिणाम. महापालिकेतील कर्मचारी संख्या सातत्यानं घटत असताना नोकर भरतीचा प्रश्न मात्र प्रलंबितच आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्ती होत असूनही नवीन भरती होत नसल्याने प्रशासनासमोर मनुष्यबळाचं मोठं संकट उभं राहिलेलं आहे. शासनाने 3454 पदांचा आकृतीबंध मंजूर केला असला तरी नोकर भरतीसाठी लागू असलेली 35% आस्थापना खर्चाची अट महापालिकेस अडचण ठरते आहे. त्यामुळे 2000 पदे रिक्त राहिलेली आहेत आणि याचा थेट परिणाम नागरी सुविधा आणि सेवा वितरणावर होत असून भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होते आहे आणि होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. 20 वर्षात महापालिकेत नोकर भरती झालेली नाही. महापालिकेच्या स्थापनेवरील आस्थापनेवर 2337 पदे मंजूर होती. त्यात दरवर्षी 60 ते 70 जण सेवानिवृत्त झाले. आत्तापर्यंत 1355 पदे कार्यरत आहेत. महापालिकेने 2 वर्षांपासून नवीन आकृतीबंध तयार केलेला आहे. यात नव्यानं 2467 पदांची निर्मिती केली, पण शासनाने 3554 पदांचा आकृतीबंध मंजूर केला आणि त्यालाही आता 2 वर्ष लोटली आहेत. नवीन आकृतीबंधाचा विचार करता 2000 पदे रिक्त आहेत आणि यात तांत्रिक आणि अत्यावश्यक सेवेतील पदांचा समावेश आहे. शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या नागरी सुविधांच्या गरजा लक्षात घेता महापालिकेला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मात्र गेल्या अनेक वर्षात नोकर भरतीच न झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. महापालिकेने पाणीपुरवठा, नगररचना, बांधकाम विभागासह अनेक जागांवर मानधनावर कर्मचारी नियुक्ती केले आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावर महापालिकेचा गाडा सुरू आहे. परिणामी अनेक विभागांमध्ये एकाच कर्मचाऱ्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या जात असून कामकाजाच्या गतीवर परिणाम होतो आहे. मनुष्यबळाअभावी स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य आणि अभियांत्रिकी विभागांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला असून नागरिक सेवांवर परिणाम होतो आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.